गोल गोल आकाराचे, एकदम चेंडूसारखे, खायला पण खूप चविष्ट। वरतून मस्त वाफलेले आणि आतून स्पंजी झालेले असे हे मिश्र डाळीचे आप्पे आणि त्यासोबत ओल्या हरभरा डाळीची चटपटीत चटणी। आजची रेसिपी आहे मिश्र डाळीचे आप्पे आणि त्यासोबत ओल्या हरभरा डाळीची चटपटीत चटणी। आप्पे बनवण्यासाठी आधी आप्प्यासाठी प्रमाण घेऊन त्याला इडली किंवा डोशाप्रमाणे भिजवावे लागतं। त्यासाठी इथे मी मोठा बाउल हरभरा डाळ घेतली, एक छोटा बाउल तांदूळ आणि त्याचप्रमाणे दुसरा बाउल उडीद डाळ। हरभरा डाळीचे प्रमाण जास्तच घेतले कारण हरभरा डाळीने आप्पे खूप चविष्ट बनतात, त्यामुळे डाळीचे प्रमाण हे जास्त घेतले। आता ह्या दोन्ही डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा वापर करून त्यामध्ये डाळी भिजवायच्या। 2-3दा वापराच्या पाण्याने स्वच्छ धुतल्या, खूप घाण निघाली, आता स्वच्छ झाल्या। यामध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर केला, आत्ताच पाण्यात टाकल्यात आणि आत्ता कशी कच्ची आहे, भिजल्याच्या नंतर खूप फुलून येते। आता ह्यावरती व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं। हरभरा डाळ ही सेपरेट भिजवली आणि हे दोन्ही एकत्रच भिजवले। आता ह्यावरती 8 ते 9 तासासाठी झाकण लावून ठेवायचं कारण छान भिजलं पाहिजे। आठ ते 9 तास झाले डाळ आणि तांदूळ पाण्यात टाकून। आता पाहूयात तरी यावरचे झाकण काढून कसे भिजलेत कसे नाही। खूप छान पूर्ण डाळ भिजली। अशा पद्धतीने जर भिजवले तर आप्पे हे एक नंबर बनतात आणि दुसऱ्या कंटेनरमधले पण छान भिजलेत। आता हे सर्व मिक्सरमधून ग्राइंड करायचे, खूप बारीक वाटून घ्यायचं, जाडसर ठेवायचं नाही। दोन्हीही अशा पद्धतीने वाटून घेतले आणि बारीक वाटल्यामुळे आप्पे हे स्पंजी बनतात। वेगवेगळे वाटलेले दोन्ही एकत्र करून त्यावरती झाकण लावायचे, परत ते 8 ते 10 तासासाठी भिजू द्यायचे आहे। आठ ते 10 तास झाले। आता पिठावरचे झाकण काढून पाहायचं आहे पीठ कसं तयार झालं। पहा कसं फुललंय पीठ, मस्त झालंय। आता बनवायचे आप्पे। पीठ तर मस्त तयार झाले। आप्प्याच्या पिठात मिक्स करण्यासाठी काही साहित्य लागणार आहे, त्यासाठी इथे मी कोथिंबीर, 5 ते 6 हिरवी मिरची आणि 6 ते 7 लसूण कुड्या घेतल्या, 2 कांदे बारीक चॉप केले। लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक वाटून घ्यायची। आप्प्याच्या पिठामध्ये सर्व साहित्य ॲड करायचे, त्यासाठी बारीक कट केलेला कांदा, लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा मीठ घालून व्यवस्थित पीठ फेटून घ्यायचे। आप्पे पात्राला आतून व्यवस्थित तेल लावून त्यामध्ये बसेल इतकेच पीठ टाकून त्यावरती झाकण लावून ठेवायचं। 5 ते 6 मिनिटे चांगले वाफवून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम हा कमी करूनच वाफवून घ्यायचे।
आप्पे तर लावले, आता आप्पे तयार होईपर्यंत इकडे चटणीची तयारी करायची। ती चटपटीत चटणी ही स्पेशल आहे, ओल्या हरभरा डाळीची चटणी आहे। चटणीसाठी 1 बाउल भिजवलेली हरभरा डाळ घेतली, ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची। वाटण्यापूर्वी त्यामध्ये 4 लसूण पाकळ्या, 2-4 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालून त्यामध्ये दही पण ॲड करायचं, कारण आंबटपणा येण्यासाठी दह्याचा वापर करायचा आहे। या चटणीची टेस्ट खूप छान लागते। तडका देण्यासाठी गॅसवरती तडका पॅन ठेवला, त्यामध्ये 2 चमच्याच्या हिशोबानं तेल घालायचं, 1 चमचा मोहरी, थोडेसे जिरे, 2 चिरलेले हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालून व्यवस्थित तडका फ्राय करायचा आहे। चटणी तर तयार आहे। आता आप्प्याकडे पाहूयात आपण। 5 ते 6 मिनिटे झालेत, आता खाली उतरून घेतले, त्यावरचं झाकण पण काढले। खालचे खूप एका साईडला व्यवस्थित वाफलेत। मी आतला ट्राय करून बघते, खूप व्यवस्थित वाफलेला आहे, त्यामुळे तो पटकन निघाला आणि सगळेच काढून पालटून घेणार आहे। परत 2 ते 3 मिनिटासाठी झाकण लावून गॅसवरती ठेवणार आहे। परत अशा पद्धतीनं दुसऱ्या साईडला पण वाफवून घ्यायचे, कारण दोन्ही साईडने व्यवस्थित वाफले पाहिजेत। आतमध्ये स्पंज पण मस्त झाले आप्पे। हे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता, गोड चटणी, नारळी चटणी। मी आज बनवली ह्या चटणीसोबत पण तुम्ही सर्व करू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।